जब भारत अंग्रेजी हुकूमत की जंजीरों में जकड़ा हुआ था, तब कई ऐसे वीर सपूत हुए जिन्होंने आजादी की लौ जलाई रखी। उन्हीं में से एक थे भगवान बिरसा मुंडा। आदिवासी समाज के मसीहा और स्वतंत्रता संग्राम के अमर योद्धा बिरसा मुंडा का जन्म 15 नवंबर 1875 को झारखंड के उलिहातू गांव में हुआ था। एक गरीब किसान परिवार में जन्मे बिरसा ने बहुत कम उम्र में अन्याय और शोषण के खिलाफ आवाज बुलंद कर दी थी। अंग्रेजों और जमींदारों ने आदिवासी समाज को उनके ही जंगलों और जमीन से बेदखल करना शुरू कर दिया। बिरसा मुंडा ने इसके खिलाफ जन जागरण किया और अपने लोगों को संगठित किया। 1895 में उन्होंने उलगुलान यानी महाविप्लव का बिगुल फूंका। ये सिर्फ एक विद्रोह नहीं बल्कि आदिवासी अस्मिता की पुकार थी। बिरसा ने धर्म, संस्कृति और अधिकारों की रक्षा के लिए अंग्रेजों के खिलाफ ऐतिहासिक आंदोलन छेड़ा। अंग्रेज सरकार बिरसा मुंडा के बढ़ते प्रभाव से घबरा गई। 1895 में उन्हें गिरफ्तार किया गया और 1900 में महज 25 वर्ष की उम्र में रहस्यमय परिस्थितियों में जेल में उनका निधन हो गया। माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आपलं सरकार हे खऱ्या अर्थाने आता पुढे भरपूर डेव्हलपमेंट करत आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगितलं आहे, तुम्हाला मी दोन गोष्टी पुन्हा सांगेल। आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी प्रत्येक घराला कंपल्सरी केलं पाहिजे। प्रत्येक घर, प्रत्येक सार्वजनिक बिल्डिंग ही रेन वॉटर हार्वेस्टिंगवर तुम्ही यावर्षी आणा। जमिनीतलं पाणी 800 फूट खोल चाललेलं आहे। काल काटोल नरखेड 850 फूट खाली गेलाय। उद्या ती परिस्थिती मौद्यावर येणार आहे, ती परिस्थिती कामठीवर येणार आहे। एवढं पाणी उपसतो आपण पाणी किती उपसतोय, पण जमिनीत भरण्याची काही व्यवस्थाच नाहीये। जोपर्यंत तुम्ही जमिनीचं पुनर्भरण करणार नाही, 10 वर्षानंतर तुमचे मुलं बाळ, आमचे मुलं बाळ पाण्यासाठी झगडे करतील। या जगामध्ये सर्वात मोठा जे लढाई होणार आहे ना, चौथं महायुद्ध, तिसरं महायुद्ध, जे काही महायुद्ध होतील, जे काही लढाई होतील, पाण्याकरता होतील। आता बघा, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सिंधू करार तोडण्याचा निर्णय घेतला। सिंधू म्हणजे काय? सिंधू नदी भारतातून निघतं, पाकिस्तानला पोचतं। आज 90% पाकिस्तानचा भाग सिंधू नदीमुळे आहे आणि ज्या दिवशी भारत देश सिंधू नदी डायव्हर्ट करून टाकेल भारतामध्ये, पाकिस्तानचा भाग सोडून, त्या दिवशी पाकिस्तान उपाशी मरेल। वॉर होणार आहे पाण्यासाठी आणि त्यामुळे माझी सरपंचांना विनंती आहे की काही करायचं असेल तर आपल्या जमिनीचं पुनर्भरण करा। 50-60 हजाराची बोरविल एका नाल्यामध्ये बोर मारा। जेवढं पाणी नाल्यात वाहून जाईल ते जमिनीमध्ये जाईल, तुमच्या गावातली वॉटर लेवल वाढेल। तुम्ही जमिनीचं पुनर्भरण करा। काही करून सरपंचांना माझी विनंती आहे, यावर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग करा। एक थेंब पाणी सुद्धा गावाच्या बाहेर नाही गेलं पाहिजे। आपल्या गावात एक थेंब पाणी, गावातलं पाणी गावात राहिलं पाहिजे। एकही थेंब वाहून नाही गेलं पाहिजे। जो सरपंच इमानदारीने एक थेंबानं थेंब पाण्याचं गावातलं व्यवस्था करेल, त्या सरपंचाला मी या ठिकाणी 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला त्या ठिकाणी कस्तुरचर पार्कवर त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही। मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करेन। मला गावाचं पुनर्भरण करून पाहिजे आहे, गावाला पूर्ण झिरो डिस्चार्ज करून पाहिजे आहे। संपूर्ण पाणी गावामध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे। हे पुराने पाणी वाहून जाऊ नये, हा निर्णय आपल्याला करायचा। त्याच्याकडे तुम्ही मूलभूत सुविधेत पैसे मागा, त्याला मायनिंग डिपार्टमेंटला पैसे मागा, त्याच्याकरता तुम्ही वाटेल तेवढा पैसा मागा, सरकार देईल। नाल्यामध्ये एक बोर टाका, जसं जमिनी पिण्याच्या पाण्यासाठी बोर करता, नाल्यामध्ये बोर करा, पुनर्भरण करा। एक बोर नाल्यात असली तर पूर्ण पाणी नाल्यातलं त्या बोरवेल म्हणून जाईल। आणि तिसरं, तुमच्या भागात जेवढे जुने बंधारे आहेत, जेवढे 40 वर्षात 30 वर्षात जेवढे बंधारे झाले जुने, त्या सर्व बंधाऱ्याचा फोटो काढा। सर्व बंधाराला जिवंत बंधारे करायचे। अर्धे बंधारे मेले आहेत। मेले म्हणजे पाठी तुटली आहे, इकडून फुटलाय, तिकडून फुटलाय, म्हणजे पाण्यासाठी बंधारा बांधला, बंधाराच नाही आहे, गायब झालाय। त्या बंधाऱ्याचं पुनर्बांधणी करतोय आपण, त्यासाठी वेगळे पैसे देतोय। त्या बंधाऱ्याचं पुनर्बांधणी करून त्याला जिवंत करायचं आहे। त्याला दोन्ही साईडला अस्तरिंग करून त्याला चांगली नेट तयार करून सुंदर त्या ठिकाणी बंधारे आपल्याला करायचा आहे। 6,500 बंधारे आपले बंद पडलेले आहेत, 6,500 बंधारे। त्या बंधाऱ्याला आपल्याला जिवंत करायचं, याच्याकरता आपल्याला काम करायचं आहे।